जय श्री कृष्णा. नमस्कार मित्रांनो. तुमचे मन दुःखी आणि उदास असताना आपले मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी योग्य उपाययोजना केल्यास मानसिक शांतता मिळू शकते आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण मन दुःखी आणि उदास असताना नेमके काय करावे ज्यामुळे आपले दुःख व निराशा दूर होऊन जाईल व आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचे समाधान लाभेल याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐका, कारण ही माहिती ऐकल्यानंतर खरोखरच तुमच्या जीवनामध्ये काही त्रास कमी होऊन जातो व दुःख विसरायला मदत देखील होते. चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपले दुःख निराशा विसरून जातो. ते पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यामधली पहिली गोष्ट आपण करायला पाहिजे ती आहे स्वतःला समजून घेणे. स्वतःला समजून घेणे म्हणजेच आपल्या भावनांना स्वीकारा. दुःखी असताना स्वतःच्या भावना दडपण्याऐवजी त्या स्वीकारा. रडणे, लिहिणे किंवा एखाद्याशी बोलणे यामुळे मन हलके होते. मनातील विचार समजून घ्या. का दुःख होत आहे याचे कारण शोधा. अनेकदा एखादी घटना, व्यक्ती किंवा परिस्थितीमुळे मन उदास होत जाते. दुसरी गोष्ट, योग्य व्यक्तींशी संवाद साधणे. मित्र किंवा कुटुंबाशी बोला. आपल्या भावना कोणासोबत शेअर केल्यास मनाला दिलासा मिळतो. समुपदेशकाचा सल्ला घ्या. कधीकधी व्यावसायिक मदतीची गरज भासते. समुपदेश किंवा मनसोपचार तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधल्यास समस्येवर उपाय मिळू शकतो. 3. स्वतःसाठी वेळ घ्या. आत्मपरीक्षण करा. स्वतःला वेळ देणे आपल्या आवडीनिवडींवर लक्ष देणे उपयुक्त ठरते. हॉबी जोपासा. चित्रकला, संगीत, लेखन, वाचन यांसारख्या आवडत्या गोष्टी तुम्ही करा. 4. शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. व्यायाम करा. दररोज 30 मिनिटांचा व्यायाम, योगा किंवा प्राणायाम केल्याने मेंदूतील आनंददायी रसायनांची निर्मिती होते. पुरेशी झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. संतुलित आहार घ्या. ताज्या फळभाज्या, फळे, प्रोटीनयुक्त अन्न खाल्ल्याने आपले आरोग्य नक्की सुधारते. 5. मनात असलेल्या नकारात्मक विचारांवर काम करा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. एखादी चांगली गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करा. ध्यानधारणा करा. ध्यान केल्याने मन शांत होते. विचारसरणीत सकारात्मकता बदल होतो. 6. प्रकृतीशी एकरूप होणे. निसर्गात वेळ घालवा. फुलांचे बगीचे, समुद्रकिनारे, डोंगर या ठिकाणी जाऊन वेळ घालवल्यास मानसिक शांतता मिळते. झाडे लावणे आणि त्यांची निगा राखल्याने मनाला समाधान देखील मिळते. 7. धार्मिक किंवा आध्यात्मिक उपाय. प्रार्थना करा. प्रार्थनेने मनशांती मिळते. धार्मिक ग्रंथ वाचा. भगवद्गीता, रामायण, उपनिषद यांचा अभ्यास केल्याने मनाला उभारी मिळू शकते. 8. समाजकार्य किंवा सेवाभाव. इतरांना मदत करा. एखाद्याला मदत केल्यास मन अगदी प्रसन्न होते. स्वयंसेवा करा. वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी वेळ देण्याचा प्रयत्न देखील करा. 9. लक्ष निश्चित करा. नवे ध्येय ठरवा. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करा. लहान यशांचा आनंद घ्या. जीवनातल्या लहान यशांना महत्त्व द्या. तणाव नियंत्रणाचे उपाय. श्वसनाचे व्यायाम, दीर्घ श्वास घेणे, मोकळ्या हवेत फिरणे यामुळे तणाव कमी होतो. संगीत ऐकणे. आपले मन प्रसन्न करणारे संगीत ऐकल्याने मनात चैतन्य येते. माफ करणे आणि सोडून देणे. द्वेष आणि राग सोडून द्या. द्वेष किंवा राग मनात धरून ठेवल्याने दुःख वाढते. माफ केल्याने मन मोकळे होते. भूतकाळ सोडून द्या. जुन्या गोष्टी विसरून वर्तमानात जगण्याचा प्रयत्न देखील करा. सर्जनशीलता जोपासा. नवे काही शिका. एखादे नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा. यामुळे मन रमते. लेखन करा. आपले विचार, भावना लिहून ठेवा. यामुळे मन मोकळे होते. मनोरंजन करा म्हणजेच चित्रपट पहा. हलकी फुलकी विनोदी चित्रपट पाहिल्याने मनाला दिलासा मिळतो. खेळ खेळा. मैदानी खेळ
इंडोअर गेम्स खेळल्यास मन अगदी आनंदी राहते. माध्यमांपासून विश्रांती घ्या. सोशल मीडियापासून दूर राहा. नकारात्मक बातम्या आणि तुलना टाळा. टीव्ही आणि मोबाईल वापर कमी करा. स्क्रीन टाईम कमी केल्यास मानसिक शांतता आपोआपच मिळते. विश्रांती आणि विश्राम स्वतःला वेळ द्या. सुट्टी घ्या. एखाद्या प्रवासाला जा. स्पा किंवा मसाज. शरीर आणि मनशांतीसाठी मसाज स्पा उपयुक्त ठरतो. मन दुःखी आणि उदास असताना स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी वरील उपायांचा अवलंब केल्यास मानसिक आरोग्य सुधारते. जीवनात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, त्यामुळे सकारात्मक विचार, धैर्य आणि आत्मविश्वास यांचा अंगीकार केल्यास दुःखातून बाहेर पडणे शक्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जर या उपायांमुळे फरक जाणवत नसेल तर व्यावसायिक मदतीचा अवलंब करणे हे उत्तम ठरते. कारण मानसिक आरोग्याचे संगोपन हे आपल्याला एकूण आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. या सर्व गोष्टी तुम्ही नक्की करून पहा व कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही माहिती कशी आवडली का. अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.